यानंतरची बातमी आपण पाहूयात। मुख्यमंत्री कार्यालयाने सिडको नवी मुंबई विमानतळ प्राधिकरणाला नोटीस दिली आहे। नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निमंत्रण का नाही असा सवाल करणारी ही नोटीस मुख्यमंत्री कार्यालयाकडून पाठवण्यात आली आहे। तर राजशिष्टाचार नियमांचं पालन का नाही, जिल्हाधिकारी आणि सिडको प्रशासन यांनी कार्यक्रमाची आखणी करताना नियम का पाळले नाहीत, अशा सर्व प्रश्नांची सरबत्ती पत्रातून करण्यात आली आहे। तर तात्काळ खुलासा सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री कार्यालयाने सिडको आणि नवी मुंबई विमानतळ प्राधिकरणाला दिलेत। यापुढे जिल्हाधिकारी आणि सिडको प्रशासनाची शिष्टाचार नियम काटेकोरपणे पाळावेत असेही निर्देश देण्यात आलेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी न्यूज 18 मराठीला दिली आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल जोरी यांच्याकडून। राहुल, सीएमओ कडून सिडको नवी मुंबई विमानतळ प्राधिकरणाला नोटीस पाठवल्याचं कळतंय, काय नेमकं प्रकरण? अगदी प्रियंका, खरं तर 2 दिवसांपूर्वी शिवछत्रपती राज्याभिषेकाच्या सोहळ्याच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नवी मुंबई विमानतळावर एकंदरीत आहे तर कार्यक्रमाला बोलवण्यात आलं। मात्र या दोन्ही कार्यक्रमांमध्ये खास करून दोनही उपमुख्यमंत्र्यांचं नाव किंवा त्यांना शासकीय निमंत्रण हे कुठल्याही पद्धतीने देण्यात आलं नव्हतं। एकंदरीत बघितलं तर राजशिष्टाचार म्हणजेच प्रोटोकॉल हे पूर्णपणे मोडण्यात आला होता आणि एकंदरीत बघितलं यावरून नाराजीचं मान अपमान नाट्य देखील रंगताना दिसलं होतं। एकीकडे ज्या पद्धतीनं स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दोन्हीही मुख्यमंत्री इतक्या महत्वपूर्ण कार्यक्रमाला गैरहजर राहिल्यानं राजकीय वर्तुळात देखील इतक्या चर्चा उमटत होत्या। आता या संपूर्ण प्रकरणाची दखल खुद्द मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे आणि संपूर्ण प्रशासन ज्या ज्या ठिकाणी जबाबदार होते, खास करून जिल्हाधिकारी आणि सिडको प्रशासन ज्यांच्याकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्याही पलीकडे जात नवी मुंबई विमानतळ प्राधिकरणाला देखील या संदर्भात सोकॉज नोटीस म्हणजेच कारणे दाखवाची नोटीस बजावण्यात आलेली आहे। अदानी उद्योग समूह असेल, सिडको प्रशासन यासोबतच जिल्हाधिकारी या तिघांनाही याबाबत तात्काळ खुलासा करण्याचे आदेश जे आहेत ते मुख्यमंत्र्यांनी दिले। त्यामुळं ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री व्यतिरिक्त दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना या कार्यक्रमामध्ये बोलवण्यात आलं नाही, एकंदरीत बघितलं तर राजशिष्टाचार पाळला गेला नाही आणि अशा पद्धतीनं नियमांचं उल्लंघन करणाऱ्यावर कारणे दाखवा सोबतच काय नेमकं कारण येते त्यानंतर कारवाईची भूमिका देखील सीएमओ कडून घेतली जाते का हे देखील पाहावं लागेल। बर, तर निश्चितच राहुल, सीएम कार्यालयाकडून ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे। धन्यवाद माहितीसाठी।